गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुका मुख्यालयापासून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर देवस्थानाचे गेल्या 10 वर्षापासून जीर्णोद्धाराचे बांधकामाकरिता मंदिराचा कळस पाडण्यात आलेला आहे। हे बांधकाम पुरातत्व विभागाकडे देण्यात आले असून ते काम संथ गतीने होत असल्याने ते बांधकाम तातडीने पूर्ण होण्यासाठी जन आंदोलन उभारणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत हरणघाटचे मुरलीधर महाराज यांनी दिली। बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी अनेक आंदोलन उपोषण मोर्चा काढून लक्ष वेधण्यात आले, मात्र ते बांधकाम संथ गतीने सुरू असल्याकारणाने मागील वर्षी 1 मार्च 2024 रोजी श्री संत मुरलीधर महाराज भुजंगवार यांच्या नेतृत्वात मार्कंडदेव येथे उपोषण करण्यात आले। मात्र आश्वासनानंतर पुरातत्व विभाग व जिल्हाधिकारी गडचिरोली व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले, मात्र ते बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही। या पत्रकार परिषदेला श्री संत मुरलीधर महाराज गुजनवार, गंगाधर कोंडुकवार, राजू मोगरे, मारुती उमलवार, अशोक पोरेड्डीवार, सरपंच संगीता मोगरे, मुकरू शेंडे, रामेश्वर गायकवाड, बबन वड्डेटीवार, विजय कोमेरवार, रितेश पालार पवार, संजय पंदिलवार, चपराळा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नामदेव किनेकर, सेवक पाटील बोरकुटे व इतर पदाधिकारी प्रामुख्याने पत्रकार परिषदेला उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी कालिदास बुरांडे, गडचिरोली। उत्तरवाहिनी वैनगंगेच्या काठावर मृत्युंजयेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणी अनेक भाविक, अनेक भक्त व पित्रांना तर्पण देण्याकरता अनेक श्रद्धाळू या ठिकाणी येतात। आज पाहायला मिळते महाकालेश्वर आंध्रामध्ये आहे, उज्जैन आणि अशा अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिर व अशा शिलाकृती खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत। हे मंदिरामध्ये कधीच आध्यात्मिक व्यक्तीशी किंवा भक्तांच्या श्रद्धेशी खेळत नाही, पण आज या विदर्भामध्ये भक्तांशी छळ होतो। मार्कंडेश्वर मंदिराचा जो अगरबत्ती दिवा लोक श्रद्धेने नेतात, त्यामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंट आपले बुद्धीचा ताला लावून लोकांना गुमराह करतात आणि त्यांच्या श्रद्धेशी खेळतात। आज त्या ठिकाणी इथं अगरबत्ती जाऊ देत नाही, बेल नाही, फूल नाही, कुंकुम नाही आणि फक्त लोक जाऊन श्रद्धेनं नमस्कार करतात। आज आमची श्रद्धा आहे आणि या ठिकाणी आमदार, खासदार किंवा अशा मोठे मोठे लीडर आले की मग यांच्या आरत्या आतमध्ये जातात आणि पेटतात। हा छळ आज भाविक व श्रद्धाळूशी करू नये याला सर्व सरकारांनी व इथल्या कार्यकर्ते जे भारतीय पुरातत्व विभाग या सर्वांनी लक्ष घेऊन काम करावं। मग मी पत्रकार बंधू आणि परिषदेला मी विनंती करतो की यासाठी सुद्धा श्रद्धांबरोबर खेळला जातो, यासाठी आपणही सुद्धा याचा काहीतरी दखल घ्यावा आणि राज्य सरकार तथा शासनाला याची भूमिका द्यावी। कालेश्वरमध्ये जे चालतोय तेच माझ्या मार्कंडेश्वराप्रती चालावं। या ठिकाणी नैवेद्य सुद्धा भगवंताला लावल्या जात नाही। शिवाच्या वर जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे कलशातून पाणी टिपकत असते, ते झारी सुद्धा या लोकांनी काढून ठेवलेली आहे। आज एवढा पड उन्हाळा असून माझा महादेव कडक बसलेला आहे। आपण पाहतो महादेव म्हणजे काय, गंगेच्या तीरावर किंवा एखाद्या झरावरच बसलेला असतो आणि यांनी आपल्या हिंदू धर्माशी व हिंदू संस्कृतीशी खेळ चालवलेला आहे। या खेळाडू मला वाटते आम्ही म्हणतो ना काही विरोधी लोक असतात की हिंदू धर्माशी खेळतात, पण ते विरोधी आज आम्हाला हिंदू धर्मातच दिसतात या पाखंड्यामुळे। आज यांनी आमचे डोळे खुलावा, इथल्या आमदाराचे डोळे खुलावं, खासदाराचे डोळे खुलावं आणि राज्य शासन सरकारांचे सगळ्यांचे डोळे खुलून यांना थोडंसं माहिती द्यावी की आमच्या हिंदू धर्माशी खेळला तर मी एक साधू आहे, अनेक साधू इथे या ठिकाणी आणीन, हजारो साधू आणून या ठिकाणी लढा लावीन आणि हे जर आपला या मंदिराचा काम व हे सगळं श्रद्धेशी खेळणं बंद केला नाही तर लक्षात ठेवा मुरलीधर महाराज यांच्याशी गाठ आहे व पाठीमागे आपला मार्कंडेश्वर गाव आहे आणि अनेक विदर्भातले लोक आहेत हे मला माहित आहे। आणि जय मार्कंडा बोलून आपल्याला सगळं सांगतो की श्रद्धेसंग खेळ करू नका। जय सियाराम, जय मार्कंडा।